छत्रपती संभाजीनगर येथील बड्या उद्योजकाच्या घरी दरोडा टाकणाऱ्या मुख्य आरोपीचा पोलीस एन्काउंटरमध्ये मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। MIDC वाळूज परिसरातील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर 15 मे रोजी पहाटे दरोडा पडला होता। त्यावेळी संतोष लड्डा हे कुटुंबियांसह परदेशात गेले होते। लड्डा यांच्या घरावर 6 जणांनी दरोडा टाकून कोट्यावधीच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांची लूट केली होती। या प्रकरणी पोलीस प्रशासनानं 5 आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या। त्यातील मुख्य आरोपी अमोल खोतकर हा फरार होता। फरार आरोपी हा MIDC वाळूज परिसरातील साजापूर परिसरातील एका आरोपीला हॉटेलमध्ये भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली होती। त्यानंतर सोमवारी रात्री 11:15 दरम्यान पोलिसांनी हॉटेल साई गार्डन लॉजिंग अँड बोर्डिंगच्या ठिकाणी सापळा रचून आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी आरोपीनं गाडी थेट पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला। यावेळी प्रत्युत्तर देताना API रविकिरण गच्चे यांनी देखील गोळी चालवली। त्यात अमोल खोतकर गंभीर जखमी झाला। उपचारासाठी त्याला नेलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं, तर त्याच्या सोबत असलेल्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती देखील दिली आहे। दरम्यान संतोष लड्डा यांच्या घरातून तब्बल 5.5 किलो सोनं आणि 32 किलो चांदी व रोख रक्कम लंपास करण्यात आली होती। मिळालेल्या माहितीनुसार संतोष लड्डा यांची वाळूज MIDC मध्ये दिशा ऑटो कॅम्पस नावानं कंपनी आहे। ते कुटुंबियांसह 8 मे रोजी विदेशात गेले। दरम्यान संतोष लड्डा यांचा चालक संजय झळके हे घराची देखभाल करत होते। ते रात्री घरात एकटेच झोपलेले असताना दरोडेखोरांनी त्यांचे हातपाय बांधून त्यांना बंदुकीचा धाक दाखवून दरोडा टाकला होता। या दरोडा प्रकरणात मुख्य आरोपी अमोल खोतकर होता। त्याच्याकडेच लुटलेला मुद्देमाल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। खोतकर यांनी लुटलेलं सोनं चांदी शोधण्याचं काम पोलीस करत आहेत। या प्रकरणी MIDC वाळूज पोलिसात नोंद करण्यात आली असून तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। टेक्निकल अनालिसिस आहे, त्याचबरोबर जे CCTV फुटेज आहे, जवळपास 350च्या वर CCTV फुटेज छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये आम्ही तपास केला होता आणि अनुषंगाने 6 आरोपी जे आहेत त्या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेले होते। त्याच्यापैकी 5 आरोपी हे काल क्राईम ब्रांचने आणि त्यांच्या टीमने हे पकडलेले होते। 6वा जो आरोपी आहे जो काल छत्रपती संभाजीनगरमध्ये अमोल खोतकर हा साई गार्डन साजापूर MIDC या ठिकाणी येणार असल्याची माहिती क्राईम ब्रांचच्या टीमला मिळालेली होती। आमची काही टीम बीडला होत्या, काही जालन्याला होत्या, इतर ठिकाणी पण होत्या। त्याचबरोबर ही एक टीम जी होती त्याला माहिती मिळाल्यानंतर आमचे रवी दत्तात्रय गच्चे API त्याचबरोबर त्यांचे कर्मचारी त्या ठिकाणी गेलेले होते। आरोपींनी त्या ठिकाणी आल्यानंतर गाडीला आमचे अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी गेल्यानंतर ते कुठल्याही प्रकारे सेंटर झाले नाही, परंतु आमच्या अंमलदारांच्या अंगावर त्यांनी गाडी घातलेली होती। त्या अनुषंगाने त्यांनी फायर पण केलेला होता। आमच्या अधिकाऱ्यांनी उत्तरादाखल दिलेल्या फायरिंगमध्ये जो आरोपी आहे त्याचं पूर्वीचं गुन्हेगार रेकॉर्ड आहे अमोल खोतकर हा जखमी झाला। त्याच्या उजव्या दंडावरती मागच्या बाजूला ती गोळी लागलेली होती गाडीत असताना। त्याच्याबरोबर होती त्याची गर्लफ्रेंड पण होती आफिसा उर्फ खुशी नावाची, ती पण गाडीत मागच्या बाजूला बसलेली होती। आणि त्यानंतर आमच्या अधिकाऱ्यांनी त्याला हॉस्पिटल घाटीला ऍडमिट केलेलं होतं आणि नंतर त्याला डॉक्टरांनी मयत घोषित केलेलं आहे। त्या संदर्भामध्ये पोलीस स्टेशनचा गुन्हा देखील दाखल झालेला आहे। दरम्यान अमोलच्या एन्काउंटर नंतर आता त्याच्या कुटुंबियांनी गंभीर आरोप केला आहे। अमोल खोतकरच्या एन्काउंटर प्रकरणी पोलिसांनी सुपारी घेतल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे। तसंच या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। पायाच्या खाली गोळी मारायची असती, त्याला पायावर गोळी मारायची असती, पता थांबू शकला असता। तो हातावर छातीवर गोळ्या मारायची गरज नव्हती। हातावर छातीवर तोच गोळी मारतो ज्याला समोरच्याला ठार करायचं असतं। सुपारी घेऊन माझ्या भावाला ठार करण्यात आलेलं आहे। जोपर्यंत मला न्याय मिळणार नाही मी इथून हलणार नाही, अन्न पाणी घेणार नाही। मला न्याय द्या नाही तर मी मरून जाते। माझा आरोप पोलिसावर आहे, बाकी मला माहित नाही कोण आहे। माझा आरोप पोलिसावर आहे। त्यांनी सांगावं की त्यांना सुपारी कोणी दिली होती, कारण मला नाही माहिती। पोलिसांनी सांगावं त्यांना सुपारी कोणी दिली होती, मला सांगायची गरज नाही। त्यांना शासन शिक्षा देऊन टाकल। मला त्यांना शिक्षा झाली मी समाधानाने मरू शकते, तशी मी मरणार, अशी मी मरणार। मी जगणार नाही, पण त्याला न्याय देऊन मरणार। मला न्याय हवाय, मला मदत करा, मला न्याय हवाय। प्रकरणाची चौकशी आणि ह्या प्रकरणाची चौकशी CBIला द्या अशी माझी कळकळीची विनंती आहे, प्लीज। रोज का माजो हमें, मैं भी जमीन की तो
वर्ष महिन्यामध्ये 2-3 लाख रुपये कमवतो मी. एक वावर इकलं तर 5-6 करोड रुपये. 25 वर्षांना जमीन विकतो मी. ब्रोकर आहे फार मोठा, पूर्ण औरंगाबाद ओळखतो मला. माझ्या पोराला सुपारी घेतली आणि पोलीसवाल्याला ऑर्डर नाही वर मारायचा. छाती तिकडे तिकडे 4-5 गोळ्या मारून खतम केलं. याला धरूनच नाही, बांधूनच नाही, न्यायचं असतं. कोर्ट आहे, कोर्ट सिद्ध करीन. तो जर समजा गुन्हेगार असता तर कोर्ट सिद्ध करीन, त्याला सजा करीन. यायचं काय काय मार. हा यायना पैसे घेतले साहेब, कमीत कमी 2 ते 3 करोड रुपये माझा दावा आहे. आणि तसाही मी 74 ला ग्रॅज्युएट झाला माणूस. 69 ला इंग्लिश मीडियम मॅट्रिक पास केली. आय मस्ट नो व्हॉट हॅपनिंग इन द थ्रू आउट वर्ल्ड, नॉट इन इंडिया. हा, पण सुपारी का घेतली असेल? हा, कशासाठी सुपारी, असं काय कारण? ते काय आता फक्त पोरगं काय म्हणायचं, आमचा मुलगा काय म्हणायचा, मी जर नाही आलो तर माझी सुपारी दिली असं समजून चला. पण मग सुपारी दिली तर कधी पोलीस कंप्लेंट केली होती का? नाही केली आम्ही, नाही केली, करायला हवी होती. नाही केली आम्ही. तुम्हाला तर कायदा माहिती, तुम्ही करायला हवी. सगळं माहिती आहे, पण आता मोरगा आमचं म्हणलं झाडचे 5-50 मित्र मंडळी हे ते सगळे म्हणलं, याला कोण काय करणार आहे? तुमचा दावा आहे का, तुमचं म्हणणं आहे का की हा खून पोलिसांनीच केला? हो हो, 100%. परमेश्वर ऐकू राहिलाय, परमेश्वर ऐकतोय आणि परमेश्वर त्यांना सजा देईल. माझं म्हणणं एवढंच आहे की हे जे पोस्टमॉर्टम व्हिडिओ शूटिंग मध्ये झालं पाहिजे. त्याला गोळ्या किती लागल्या, काय लागल्या ते माहीत झालं पाहिजे आम्हाला.